तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण पैसा कमावतोय की पैसा आपल्याला चालवतोय? आणि जर उद्या सगळं थांबलं तर तुमच्याकडे खरंच काय उरेल? नमस्कार, मी नागनाथ आणि तुम्ही पाहत आहात NM डायरीज, आठवणींना स्पर्श करणारा प्रवास. आजचा व्हिडिओ फक्त पैशाबद्दल नाही, हा आहे त्या प्रवासाबद्दल जिथे आपण स्वतःला हरवतो आणि पुन्हा दररोज सकाळी उठतो, कामाला जातो, पैसा कमावतो आणि रात्री थकून झोपतो. पण एक प्रश्न, हे सगळं का चाललंय? आपण म्हणतो पैशासाठी, पण खरंच का? कारण खरं सांगायचं तर पैसा आपल्याला स्वातंत्र्य देतो, पण आपण त्याला कैदी बनवतो. एकदा मी एक छोटासा प्रवास केला, कुठलाही प्लॅन नाही, फक्त स्वतःबद्दल वेळ घालवायला. त्या प्रवासात मला एक गोष्ट समजली की आपण जगायला विसरलोय. लोक भेटले ज्यांच्याकडे कमी पैसा होता पण जास्त समाधान होतं. का असं होतं की ज्यांच्याकडे सगळं असतं तेच जास्त रिकामे वाटतात? पैसा वाईट नाही, पण त्याचं माइंडसेट चुकीचं असू शकतं. आपण पैसा साठवतो पण अनुभव साठवत नाही. आपण फ्युचरसाठी जगतो पण प्रेझेंट गमावतो. एक सत्य, तुमचं बँक बॅलन्स तुमच्या आयुष्याची व्हॅल्यू ठरवत नाही. खरं आयुष्य म्हणजे बॅलन्स. पैसा कमवा पण वेळही जपा. इन्व्हेस्ट करा पण स्वतःमध्ये करा. ट्रॅव्हल करा कारण तिथे तुम्हाला तुमचं खरं रूप सापडेल. तुम्ही शेवटचा वेळ कधी स्वतःसाठी जगलात? आजचा टेक अवे खूप सिंपल आहे. पैसा कमवा पण त्याचा गुलाम बनू नका. प्रत्येक वर्षी किमान 2 मिनिंगफुल ट्रिप्स करा. तुमच्यावर इन्व्हेस्ट करा. स्किल्स, हेल्थ, माइंडसेट. लाईफ पोस्टपोन करू नका, आजच जगा. कारण शेवटी आपण किती पैसा कमावला हे कोणी लक्षात ठेवणार नाही, पण आपण कसं जगलो, कोणत्या आठवणी तयार केल्या, हेच खरं आपल्याबरोबर राहणार आहे. आणि कदाचित तोच खरा रिच असतो जो मनाने श्रीमंत असतो. जर तुम्हालाही असा प्रवास करायचा असेल जिथे तुम्ही स्वतःला शोधाल, तर NM डायरीजला सबस्क्राईब करा. कारण हा फक्त चॅनल नाही, हा आहे तुमच्या आयुष्याचा प्रवास. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी रिच लाईफ म्हणजे काय.